सचिन भाऊ काही पैसे इथं दिवाळीचा बाजार भरायचा होता. काय माझी अडचण सांगू लागा तुला सांगतो. मीच अडचणत आहे. पाऊस पडलाय, एवढं मोठं नुकसान झालंय. पीक पाणी गेलं रानामध्ये कुजून. हम्म. थोडीफार मका काढले, त्यात दुकानदाराचं पैसे भागवायचं, औषधाचं मटेरियलाचं, की आता दिवाळीचा बाजार भरायचा. मी पण किराणा दुकानदाराची बाकी दिली नाही, शिल्लक अजून महागा आहे. त्याकडे गेलो बाजार तर ते म्हणते अगोदर बाकी जमा करा आणि मग नवीन बाजार न्या. आता गेल्या वर्षी उधार बाजार आणलेले पैसे पिकामुळे आलंच नाही. तर सगळ्यांची दुकानदाराची उधार झाली औषध दुकानदाराची, तर आता त्याला द्यायचं पैसे कुठनं? काय सगळ्याचं तसं झालं आता. निसर्गाचा प्रश्न आहे. मग काय नाही आलं पैसे ठीक, मुलांना कपडे नवीन घ्यायचे, तर आपण जुनी कपडे घालून दिवाळी साजरी करायची. शेवट तीच पर्याय आपल्या गरीबाकडे. पर्याय नाही, काय करायचं? गरिबाचं जगणंच अवघड आहे. निसर्गाच्या पुढे हात टेकले तर शेतकऱ्यानं. काय करायचं, एवढं मोठं पीक लावून सुद्धा त्याचं सगळं काय पात्रात बरोबर गेलं आहे, जमा. पिकाचं नुकसान झाले, पण आता काय सांगून काय उपयोग नाही. आपण शेतकऱ्याची पोरं, अपयश पचवणं ही आपल्या रक्तात पिढ्या जातच आलेलं आहे. किती जरी निसर्गानं धोका दिला आणि काय झालं तरी अपयश हे आपल्याला पचवावंच लागणार आहे. जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत या काळ्या आईमध्ये आपल्याला कष्ट करावं लागणार आहे. कष्ट केल्याशिवाय पर्यायच नाही. तेवढं बरोबर आहे तुमचं. बघू, काळजी करू नको. माझ्याकडनं काय ऍडजस्ट होत असलं तर मी काय करतो, पैसे काय देऊ शकत नाही, पण मी जिथून बाजार घेतोय दिवाळीचा तिथून तुला बाजार उधार घेऊन द्यायची तरतूद करतो. कसं आहे, आपण उपाशी राहिलो तर चालतोय, पण घरातली लहान लेकरं बाळ उपाशी राहता कामा नये. वर्षातून येणारा एकदाच हा दिवाळीचा सण आहे, त्यामुळे तो आनंदाने साजरा करायच पाहिजे. भलं छोटा काय सण आपण साजरा केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे करतो मी काहीतरी, काळजी करू नको. चालतंय. या वेळेच्या पावसाने एवढे नुकसान केले आहे शेतकऱ्याचे की खूप अडचणीचा सामना करावा लागला. मकाची कणसे पाण्यातून काढावी लागली आणि उरलेली वैरण सुद्धा खराब होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. तरी सुद्धा त्यामधून प्रयत्न चालू आहेत की यातून सुद्धा जनावरांसाठी चारा म्हणून काही वाचतंय का हे पाहण्याचे. शेवटी तुला परिस्थितीनं पेंढा बांधायला शिकवलंच हा. मग तो घ्यावं लागलं, आता काय करायचं. शाळा शिकला असता तर कुठं तर नोकरी लागला असता. नोकरी गरीबाला नाही, नोकरी श्रीमंताला नोकरी लगेच आहे. अरे नोकरी लागला असता तर भाव लागा तुला छोकरी भेटली असती पटकन. आता कसं असं काम करून भागतय का? श्रीमंताला नोकरी लगेच असते सचिन भाऊ, गरीबाला कुठलंच नोकरी भेटायला. बर. गरीबाच्या मागं असलं काम आहे बघा. हम्म. श्रीमंताला नाही काम. नाही पण लय दिवसात आज तू कामाला आलाय. परिस्थिती हा, तुझ्या पुढे काय आहे. काय काय नाही परिस्थिती पुढं काय नाही. तोंडावर. मग दिवाळीचा बाजार भरलाय का नाही? काय हे काम झाल्याशिवाय पैसे आल्याशिवाय कसं बघायला. म्हणजे अजून बाजार तुझा दिवाळीचा किराणा दुकानातच आहे म्हणायचं. किराणा दुकानातच बाजार आहे. बाजार बर. पावसामुळे काय वाटोळ झालंय तुझं? पावसामुळे तर लय वाटवं झाले बघा. काय तुम्हाला सांगायचं, पावसाळ्या अजून पाजर हटलेलं नाही. मग ही वैरण जनावर खातील का? तू एवढ्या कष्टाने पेंडा बांधतोय. खातील का नाही काय सांगता येत नाही, पण इथं रानात ठेवून काय करायचं, दुसरं पीक करायचंय ना. अशा प्रकारे या पावसाने शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तरी पण शेतकरी काय अजून हार मानायला तयार नाही. त्यातूनही काही शिल्लक राहतंय का जनावरांसाठी चारा, यासाठी त्याचा प्रयत्न चालू आहे.